येत्या 26 तारखेला मनसेतर्फे मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये मनसेची प्रति महानगरपालिकेचा कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिकेची जी संरचना आहे त्याच पद्धतीने तिथे सेट उभारला जाणार आहे आणि त्या हॉलमध्ये महापौर म्हणून संबंधित पदाधिकारी बसतील, नगरसेवकांचे जे काही प्रतिकृती म्हणून जे काही लोक आहेत ते मनसेचे नेते बसतील आणि जनता दरबार भरवल्याप्रमाणे हे सगळे नेते जे आहेत ते सुद्धा महापौरांना प्रश्न विचारले जातील। अशा पद्धतीचे हे स्ट्रक्चर आणि हा कार्यक्रम जो आहे तो मनसेने नियोजित केलेला आहे आणि त्या हॉलमध्ये जिथे हा कार्यक्रम पार पडणार आहे तिथे महानगरपालिकेचं स्ट्रक्चर कसं उभारलं जाईल त्याची ही प्रतिकृती जी आहे ती आपण पाहतो आहोत। जिथे महापौर बसणार आहेत त्या महापौरांची खुर्ची आहे, शिवाय उर्वरित जे काही संबंधित पदाधिकारी असतील त्यांच्या सुद्धा बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हे प्रमुख आसन व्यवस्था इथे समोर असेल। त्याचबरोबर दोन्ही बाजूला जे लोकनियुक्त प्रतिनिधी असतात, लोकप्रतिनिधी असतात त्या पदाधिकाऱ्यांसाठी आणि ज्या लोकप्रतिनिधींसाठी बसण्याची आसन व्यवस्था सुद्धा या दोन्ही बाजूला जी आहे ती करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीचं स्ट्रक्चर हे मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये उभारला जाणार आहे आणि 26 तारखेला हा कार्यक्रम पार पडला जाईल आणि त्यामध्ये या कार्यक्रमात या मुंबई महानगरपालिकेच्या अगदी प्रतिकृती पद्धतीनेच जे मुंबईतले समस्या आहेत, मुंबईतले प्रश्न आहेत, मुंबईतल्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या देखील या कार्यक्रमामध्ये थेटपणे विचारल्या जातील। अशा पद्धतीचा हा मनसेचा कार्यक्रम आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत आणि महापौर सुद्धा मुंबई महानगरपालिकेला नाही आणि त्यामुळे नगरसेवक नसल्यामुळे या निवडणुका कधी होतील अशी चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे मुंबईतल्या या ज्वलंत प्रश्नांची विचारणा नेमकी कोणाला करायची या सगळ्याच्या अनुषंगाने मनसेने हा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला आहे। हे सगळं स्ट्रक्चर आपण पाहतोय अगदी याच स्ट्रक्चर प्रमाणे हुबेहूब ही प्रतिकृती जी आहे ती या कार्यक्रमासाठी साकारण्यात येणार आणि ही सगळी संकल्पना किंवा हे जे स्ट्रक्चर आहे ते सत्यात उतरवणारे सुरेश तारकर सर आपल्यासोबत आहेत। ही संकल्पना मुळात कशी सुचली, म्हणजे ही आयडिया कोणाची होती आणि तुम्ही आता हे स्ट्रक्चर बनवलेलं आहे ते 26 तारखेला ते मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। या सगळ्याची कन्सेप्ट नेमकी काय होती? नाही, संदीप देशपांडे जे नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक, त्यांनी मला सांगितलं की आपल्याला सभागृह महानगरपालिकेचं उभं करायचं आहे तर करता येईल का सेम टू सेम। तर मी विचार केला आणि मग त्याप्रमाणे आखणी केली आणि एकदा जरा फोटो वगैरे पाहून सभागृहाचं एक अख्खं मॉडेलच तयार केलं की कशा टाईपचं सभागृह इथे बसणार आहे। या इथे एक टेबल असणार आहे, इथे महापौर वगैरे ह्यांची व्यवस्था आहे आणि ज्याप्रमाणे महानगरपालिकेमध्ये असं राऊंडमध्ये सगळे प्रतिनिधी बसण्याची व्यवस्था आहे त्याचनुसार तिकडे त्या हॉलमध्ये प्रतिनिधी बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं जे मुख्य सभागृह आहे ते सभागृह तुम्ही या मॉडेलच्या स्वरूपामध्ये मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये साकाराल आणि तिथे नेमका हा कार्यक्रम कशा पद्धतीने होईल, म्हणजे काय काय आम्हाला पाहायला मिळेल या सगळ्यामध्ये? तिथे जेवढे पण प्रतिनिधी आहे, इवन काही लोक जे आहेत ते लोक ते त्या सभागृहामध्ये आपलं मत मांडू शकतात, आपली समस्या मांडू शकतात आणि त्या पद्धतीने महापौर किंवा महापौरांच्या जागी जे बसणार आहेत ती व्यक्ती त्याचं उत्तर देईल आणि त्याचं समाधान करेल। हे सगळं कन्सेप्ट तर आम्हाला कळते आहे, मात्र ही कल्पना येण्याचं नेमकं कारण काय? म्हणजे निवडणुका झालेल्या नाही आहेत, मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक अस्तित्वात नाही आहेत, महापौर अस्तित्वात नाही आहेत आणि फक्त एक प्रशासक म्हणून आयुक्त जे आहे ते काम पाहत आहेत। तर ह्या सगळ्यामध्ये नेमकी चर्चा तुमची काय झालेली होती संदीप देशपांडे यांच्यासोबत? माझी जी बाजू आहे ती कलात्मक बाजू आहे, ते बाकी जे आतमधले जे त्यांचं कोणाला बोलवणार आहेत काय आहेत ते संदीप देशपांडे साहेबांना माहिती आहे। फक्त मला त्यांनी सांगितलं की महानगरपालिकेचं सभागृह आपल्याला उभं करायचं आहे। त्या पद्धतीने मी त्याची मेहनत घेतली, त्याचे रेफरन्स घेतले आणि त्या पद्धतीने हा सध्या कच्चा म्हणजे मॉडेल स्वरूपात एक सेट उभा केला आहे आणि असाच्या असा सेट तिकडे ॲक्च्युली पत्रकार संघामध्ये दुसऱ्या मजल्यावर तो लागणार आहे 26 तारखेला। हे मॉडेल आपण पाहतो आहोत, म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये हे आम्हाला अनेकदा पाहायला मिळालेलं आहे, मात्र ह्याच्यातले बारकावे जे आहेत ते तुम्ही हुबेहूब सत्यात उतरवणार आहात का आणि कधीपासून काम सुरू करणार? कारण एवढं छोटं काम करण्यासाठी बराचसा वेळ लागण्याची शक्यता आहे, तर तिथे कशा पद्धतीचं तुम्ही काम करताय किंवा कशी तयारी करताय? नाही, त्या दिवशी ज्या दिवशी प्रोग्राम आहे त्या दिवशी सकाळपासून तिकडे मांडणी करणार आहे आणि पूर्ण सेट तिकडे उभा करणार आहे ॲज इट इज। तिकडे सकाळपासून 9 वाजल्यापासून त्याची सुरुवात होणार आहे, साधारण संध्याकाळी 5 वाजता तो कार्यक्रम आहे, तोपर्यंत हा पूर्ण होईल। तर आपण पाहतोय की मनसेची महानगरपालिकेची जी प्रतिकृती आहे ती सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये अशाच पद्धतीने हे सभागृह उभारलं जाईल।
तिथे जे काही लोक मनसेचे आहेत किंवा नेते आहेत ते उपस्थित असतील आणि जनतेचे जे काही प्रश्न आहेत, मुंबईकरांचे प्रश्न आहेत, त्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम हे मनसेकडून केलं जाणार आहे। मात्र या सभागृहामध्ये महापौर म्हणून नेमकं कोण बसतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण संदीप देशपांडे यांची ही सगळी कल्पना होती आणि त्या पद्धतीनं हे मुंबई महानगरपालिकेचं सभागृह जे आहे ते उभारलं जाणार आहे आणि मनसेची प्रति महानगरपालिका हा एक कार्यक्रम 26 तारखेला पार पडतो। त्यामुळे या कार्यक्रमामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांना मनसे हात घालते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन कृष्णासोबत रिपोर्टर कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।